नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्यासमोर ना एक खूपच वेगळं आणि आणि मजेशीर आव्हान आहे. म्हणजे बघा, आपल्याकडे एखादं पुस्तक नाहीये किंवा लेख नाही. फक्त एक शीर्षक आहे. जणू काय एका मोठ्या खजिन्याची फक्त किल्ली आपल्या हातात दिलीये. शीर्षक आहे 7 हॅबिट्स फॉर अ ट्रान्सफॉर्म्ड लाईफ 2026 आणि ह्याचं एक स्थानिक रूप सुद्धा आपल्या स्रोतामध्ये आहे. 7 आदतें जो तुम्हारी जिंदगी बदल देंगी 2026. आता गंमत ही आहे की आतल्या सवयी कोणत्या आहेत हे आपल्याला माहीत नाहीयेत. त्यामुळे आपलं आजचं काम म्हणजे एका गुप्तहेरासारखं आहे. या शीर्षकाच्या प्रत्येक शब्दाचं पोस्टमॉर्टम करून त्याच्या आत दडलेलं मानसशास्त्र, ते देत असलेलं आश्वासन आणि ते इतकं आकर्षक का वाटतं याचा शोध घेणं. चला तर मग या शब्दांच्या मागे दडलेलं जग उलगडून पाहूया. हे शीर्षक ते किती विचारपूर्वक तयार केलेलं असतं याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि हे शीर्षक तर मानसशास्त्रीय तंत्रांचे एक उत्तम उदाहरण आहे. सुरुवात त्या आकड्यापासूनच करूया का? 7. सेल्फ हेल्पच्या दुनियेत हा आकडा जणू काही जादूचा आकडाच बनला आहे की नाही? हो, आणि हे खरे आहे. म्हणजे स्टीफन कोविनच्या 7 हॅबिट्सपासून ते अगदी आपल्या लहानपणीच्या कथांमध्ये 7 समुद्रांपलीकडे किंवा 7 बुटके असो, हा आकडा सतत आपल्या डोळ्यासमोर येतो. पण हे फक्त सवयीमुळे आहे की यामागे काही शास्त्रीय कारण पण आहे? नाही, यामागे खूप मोठं शास्त्रीय कारण आहे बरं का. 1956 मध्ये जॉर्ज मिलर नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने एक प्रसिद्ध शोधनिबंध सादर केला होता. त्याचं नाव होतं द मॅजिकल नंबर 7 +or-2. त्यांनी असं सिद्ध केलं की माणसाचा मेंदू, विशेषतः आपली जी शॉर्ट टर्म मेमरी आहे, ती एका वेळी साधारणपणे 7 गोष्टी सहजपणे लक्षात ठेवू शकते. 2 कमी किंवा 2 जास्त, म्हणजे 5 ते 9च्या घरात. त्यामुळे 7 सवयी असं म्हटल्यावर आपला मेंदू त्याला लगेच स्वीकारतो. त्याला हे काम आवाक्यातलं वाटतं. अच्छा, म्हणजे हे आपल्या मेंदूच्या क्षमतेशी थेट जोडलेलं आहे. जर शीर्षकात 51 सवयी असं काहीतरी असतं तर ते वाचूनच दडपण आलं असतं. अगदी बरोबर. 51 सवयी हे एका मोठ्या डोंगरासारखं वाटलं असतं, जे चढायच्या आधीच आपण हार मानली असती. बरोबर. आणि समजा 2 सवयी म्हटलं असतं तर ते खूपच क्षुल्लक वाटलं असतं की फक्त 2 सवयींनी काय आयुष्य बदलणार. 7 हा आकडा एक सुवर्ण मध्य साधतो. तो पुरेसा महत्वाचा वाटतो आणि त्याचवेळी तो साध्य करण्याजोगाही वाटतो. ही एक प्रकारची म्हणजे मानसिक सोय आहे जी शीर्षक वाचल्याच्या पहिल्या क्षणीच वाचकाला मिळते. पण मला यात अजून एक गोष्ट वाटते. 7 या आकड्याला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वजनही आहे ना. जसं की आठवड्याचे 7 दिवस, इंद्रधनुष्याचे 7 रंग, संगीताचे 7 सूर. त्यामुळे हा आकडा फक्त सोपा नाही, तर कुठेतरी आपल्या मनात तो नैसर्गिक आणि परिपूर्ण म्हणून नोंदवला गेलाय का? खूपच छान मुद्दा मांडला. याला हॅलो इफेक्ट म्हणता येईल. जेव्हा एका गोष्टीची चांगली प्रतिमा की नाही ती दुसऱ्या गोष्टीवर प्रभाव टाकते. 7 या आकड्याशी इतक्या सकारात्मक आणि मूलभूत गोष्टी जोडलेल्या आहेत की तो आकडाच आपल्याला विश्वासार्ह वाटायला लागतो. त्यामुळे जेव्हा आपण 7 सवयी वाचतो तेव्हा आपल्या नकळत आपला मेंदू विचार करतो की ही रचनासुद्धा तितकीच नैसर्गिक आणि पूर्ण आणि परिपूर्ण असणार. म्हणजे हा आकडा निवडणं ही केवळ सोय नाही, तर एक अत्यंत हुशारीने केलेला मानसिक डाव आहे. ठीक आहे, आकड्यांचं गणित तर समजलं, पण आता येऊया त्या आश्वासनाकडे जे या शीर्षकाचा आत्मा आहे. अ ट्रान्सफॉर्म्ड लाईफ, म्हणजे कायापलट झालेलं आयुष्य. हा शब्द मला खूप मोठा वाटतो. सुधारलेलं आयुष्य नाही, तर थेट कायापलट. यात काय फरक आहे? यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि याच फरकामध्ये या शीर्षकाची खरी ताकद आहे. सुधारणा म्हणजे हळूहळू होणारा बदल. आज तुम्ही जिथे आहात तिथून थोडे पुढे जाल, ही एक सरळ रेषेतील प्रगती आहे. पण कायापलट किंवा परिवर्तन म्हणजे काय? फुलपाखराचं उदाहरण घ्या. सुरवंटाची सुधारणा होऊन मोठं फुलपाखरू होत नाही. नाही. सुरवंटाचा कायापलट होतो, त्याचं मूळ स्वरूपच बदलून जातं. ही कल्पनाच माणसाला प्रचंड आकर्षित करते. म्हणजे हे एका नव्या जन्मासारखं आहे. जुन्या चुका, जुन्या सवयी, जुनं आयुष्य सगळं मागे टाकून एका नव्या व्हर्जनमध्ये प्रवेश करण्याची संधी. पण इथे मला एक प्रश्न पडतो. प्रत्येकाच्या आयुष्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. कोणाला आर्थिक परिवर्तन हवंय, कोणाला नात्यांमध्ये बदल हवाय, तर कोणाला आध्यात्मिक शांती हवीय. मग एकच पुस्तक सगळ्यांना कायापालट कसा काय देऊ शकतो? आणि हाच या शीर्षकातला सर्वात हुशारीचा भाग आहे. याला मी मानसिक आरसा म्हणतो. मानसिक आरसा? हो. हे शीर्षक तुम्हाला कोणतंही विशिष्ट आश्वासन देत नाही. ते इतकं संदिग्ध आहे की तुम्ही तुमच्या मनातल्या सर्वात मोठ्या इच्छेचं प्रतिबिंब त्यात पाहू शकता. ज्याला पैशांची चिंता आहे त्याला यात आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दिसेल.
जो एकाकी आहे त्याला यात उत्तम नात्यांची खात्री वाटेल. कायापलट हा एक रिकामा कॅनव्हास आहे, ज्यावर वाचक आपल्या स्वप्नांचे रंग भरतो. म्हणजे इथे पुस्तक विकलं जात नाहीये, तर वाचकाची स्वतःची स्वप्न त्याला परत विकली जात आहेत. वा, म्हणजे हे इतकं वैयक्तिक वाटण्याचं कारण हेच आहे की ते मुळात वैयक्तिक नाहीच, तर ते वैश्विक आहे. पण ही एक प्रकारची फसवणूक नाही का? याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात. एकीकडे हो, हे एक मार्केटिंगचं तंत्र आहे, पण दुसरीकडे ते माणसाच्या आशेच्या गरजेला प्रतिसाद देतं. अनेकदा बदलाची सुरुवातच एका मोठ्या आणि प्रेरणादायी कल्पनेने होते. जर त्या पुस्तकात खरोखरच चांगले विचार असतील, तर हे शीर्षक लोकांना ते पुस्तक उचलून वाचायला प्रवृत्त करतं. पण हो, जर आतला माल तकलादू असेल, तर हे शीर्षक नक्कीच फसवत ठरू शकतं. हे खरंय. आणि याच कल्पनेला अजून घट्ट करणारी एक गोष्ट म्हणजे वेळेचं बंधन. 2026 हे मला नेहमीच गमतीशीर वाटतं. जसं नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिमच्या जाहिराती येतात, गेट युअर बीच बॉडी इन 2026, हे अगदी तसंच वाटतंय. यामागे केवळ निकड निर्माण करण्याचा हेतू आहे का? निकड निर्माण करणे हा तर एक महत्त्वाचा भाग आहेच. 2026 हा शब्द वाचल्यावर असं वाटतं की हा सल्ला काहीतरी खास आहे, तो फक्त ह्याच वर्षासाठी बनवला आहे, त्यामुळे नंतर वाचू असं न करता आत्ताच वाचलं पाहिजे असं वाटतं. पण यामागे एक अजून मोठी संकल्पना आहे, ज्याला मी सेल्फ हेल्पचं फास्ट फॅशन मॉडेल म्हणतो. फास्ट फॅशन मॉडेल म्हणजे जसे कपड्यांचे ट्रेंड्स दर काही महिन्यांनी बदलतात तसं? अगदी तसंच. विचार करा, माणसाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, जसं की नातेसंबंध, आरोग्य, आर्थिक चिंता, वेळेचं नियोजन, या काही गेल्या 100 वर्षांत फारशा बदललेल्या नाहीयेत. डेल कार्नेगींनी 1936 मध्ये जे लिहिलं ते आजही लागू पडतं. पण तेच सांगितलं तर नवीन पुस्तकं कोण विकत घेणार? अगदी बरोबर. म्हणून मग त्याच जुन्या ज्ञानाला 2026च्या आव्हानांनुसार असं नवीन पॅकेजिंग केलं जातं. हे असं भासवलं जातं की जग इतक्या झपाट्याने बदलतंय की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अपडेटेड सवयींची गरज आहे. जसं आपण मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करतो, तसं स्वतःला अपडेट करण्याची ही एक मानसिक गरज तयार केली जाते. ही एक प्रकारची प्लॅन्ड ऑब्सोलेसन्स आहे, पण विचारांची. जुने विचार कालबाह्य झाले आहेत असं भासवून नवीन विचारांसाठी जागा तयार करणे. हे खरंच खूप विचार करायला लावणारं आहे. आता याच्या मराठी हिंदी स्वरूपाकडे येऊया. 7 आदते जो तुमची जिंदगी बदल देंगी मध्ये 2026 मध्ये यातले 2 शब्द मला खूप महत्वाचे वाटतात. एक म्हणजे हो, तुमची हा शब्द थेट संवाद साधतो. तो पुस्तकाला एका सामान्य उपदेशाचा ग्रंथातून उचलून थेट वाचकाशी होणारा एक वैयक्तिक संवाद बनवतो. एखादा व्यक्तीचं आयुष्य बदलेल असं म्हटलं असतं तर त्याचा प्रभाव खूप कमी झाला असता. पण तुमची म्हटल्याने वाचकाला वाटतं की लेखक थेट माझ्याशी बोलतोय, माझ्या समस्या समजून घेतोय. आणि दुसरा शब्दप्रयोग आहे बदल देंगी. यातली निश्चितता ती खूपच प्रभावी आहे. बदलायला मदत करेल किंवा बदलू शकते असं काहीच म्हटलेलं नाही. थेट गॅरंटी दिली आहे. पण जे लोक आधीच खूप निराश आहेत त्यांना हे आश्वासन टू गुड टू बी ट्रू म्हणजे अविश्वसनीय नाही का वाटणार? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्या पुस्तकाच्या संभाव्य वाचकाच्या मानसिकतेत दडलेलं आहे. जो व्यक्ती आधीच खूप संशयखोर आहे तो कदाचित याकडे दुर्लक्ष करेल. पण जो व्यक्ती बदल घडवण्यासाठी आतुर आहे, जो आशेचा एक किरण शोधतोय, त्याच्यासाठी ही निश्चितता म्हणजे एक वरदान आहे. त्याच्या मनात आधीच खूप शंका-कुशंका असतात की मी हे करू शकेन का, याने खरंच फरक पडेल का. अशावेळी बदल देंगे हे शब्द त्याच्या मनातल्या शंकांना दूर करून एक प्रकारचा आत्मविश्वास देतात. अनिश्चिततेच्या जगात लोकांना निश्चिततेची भूक असते आणि हे शीर्षक ती भूक अचूकपणे भागवतं. अच्छा, म्हणजे हे सगळे एकत्र करून पाहिलं तर एक जबरदस्त सायकोलॉजिकल कॉकटेल तयार होतो. एक असा आकडा जो मेंदूला सहज वाटतो, एक असं आश्वासन जे आपल्या सर्वात मोठ्या स्वप्नांना जागा देतं, एक असं वर्ष जे तातडीची गरज निर्माण करतं, आणि अशी भाषा जी थेट आपल्याशी बोलते आणि 100% खात्री देते. काही शब्दांमध्ये आशेचं एक संपूर्ण पॅकेज तयार केलंय. अगदी बरोबर. आपण जर याचं सार काढायचं ठरवलं तर आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की 7 या आकड्यामागे कॉग्नेटिव्ह ईज म्हणजे आकलन सुलभतेचं शास्त्र आहे. कायापलट या शब्दामागे सायकोलॉजिकल प्रोजेक्शन म्हणजे मानसिक प्रतिबिंबाचं तंत्र आहे. 2026 या वर्षामागे मॅन्युफॅक्चर्ड अर्जन्सी म्हणजे कृत्रिम निकड निर्माण करण्याची रणनीती आहे. आणि बदल देंगी या शब्दांमागे अपील टू सर्टन्टी म्हणजे निश्चिततेचं आकर्षण आहे. आणि हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हे सगळं विश्लेषण फक्त शीर्षकाचं आहे. आतल्या सवयी,
त्या उत्तम असूही शकतात, पण त्या सवयींपर्यंत पोचवण्याचं काम हे शीर्षक अत्यंत प्रभावीपणे करतं. आणि ही मांडणी खरंच आपल्याला सर्वत्र दिसते. फक्त पुस्तकांमध्येच नाही तर ऑनलाईन कोर्सेसच्या जाहिराती, राजकीय घोषणा, अगदी डाएट प्लॅन्समध्ये सुद्धा. 30 दिवसांत 10 किलो वजन कमी करा. हे सुद्धा याच सूत्रावर आधारित आहे, नाही का? मला वाटतं आजच्या या चर्चेमुळे अशा कोणत्याही आश्वासनाकडे पाहताना त्याच्या शब्दांच्या मागे दडलेलं तंत्रज्ञान पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली आहे. बरोबर. आणि ही दृष्टी आपल्याला एक अधिक सजग वाचक आणि ग्राहक बनवते. आपण केवळ आश्वासनाला बळी पडत नाही, तर ते आश्वासन का दिलं जात आहे हेही समजू लागतो. आणि आता या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न. नक्कीच. आपण या संपूर्ण चर्चेत पाहिलं की हे शीर्षक किती कुशलतेने तयार केलं आहे. ते वाचकाच्या मनात आशा, विश्वास आणि कृती करण्याची इच्छा निर्माण करतं. तर माझा अंतिम प्रश्न हा आहे की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी त्या पुस्तकातल्या 7 सवयी जास्त महत्त्वाच्या आहेत की त्या सवयी यशस्वी होऊ शकतात हा विश्वास जास्त महत्त्वाचा आहे, जो अशा शीर्षकामुळे निर्माण होतो. खऱ्या बदलाची ताकद त्या योजनेच्या तपशिलात आहे की केवळ एक ठरवलेली संरचित योजना अस्तित्वात आहे आणि ती काम करणारच आहे या विश्वासाच्या अस्तित्वात आहे. यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.